आज बनवूयात कापण्यांचा दुसरा प्रकार, खुसखुशीत कापण्या, ज्या अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत लागतात आणि तितक्याच पटकन त्या तोंडामध्ये विरघळतात. आपण आधी एक रेसिपी पाहिली, त्यामध्ये आपण अगदी पुरीसारखी मऊ कशी कापणी बनवायची हे शिकलो आणि आज आपण पाहणार आहोत मस्त खुसखुशीत कापण्या. कापणीसाठी लागणारे साहित्य जे असतं बऱ्यापैकी तेच आपल्याला हवं असतं, पण बनवण्याची पद्धत थोडीशी तुम्ही बदललीत ना की ही कापणी मस्त खुसखुशीत होते, अगदी बिस्किटासारखी. लागणाऱ्या सामानांची यादी अगदी परफेक्ट मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे ही कापणीसुद्धा खुसखुशीतच होणार आहे. तर चला पटकन तयारीला लागूयात. तर सगळ्यात आधी एकतर परात लागेल किंवा आपल्याला एखादं मोठं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये न चाळता मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं, बरोबर 2 वाट्या भरून, किंवा जास्त प्रमाणात तुम्हाला करायचं असेल तर मोठं भांडं तुम्ही घेऊ शकता. त्याच वाटीच्या अंदाजानुसार अर्धी वाटी भरून आपल्याला बेसन लागणार आहे. बेसनामध्ये सुद्धा खुसखुशीत होण्याचं प्रमाण जास्त असतं, यामुळे खुसखुशीत अशा आपल्या कापण्या होणार आहेत. आता यामध्ये अगदी चिमूटभर मी मीठ घातलं आणि सगळं असं व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. आता सगळी पिठं मिक्स करून झाली ना की यामध्ये ना मोहन घालायचं आहे. बरं, हे जे काम आहे ना ते सगळ्यात आधी करून ठेवायचं आहे, कारण मोहन लावून आपल्याला हे पीठ कमीत कमी एक 10 मिनिटांसाठी तरी असंच सोडायचं आहे. आता तुम्हाला तर हे माहितीच असेल की तेलामुळे ना पदार्थ कुरकुरीत होतो किंवा कडक होतो, पण तेच जर तुम्ही तूप वापरलं तर पदार्थ खुसखुशीत होतो. तर आज आपण खुसखुशीत कापण्या बनवतोय, म्हणून मग तुपाचा इथे मी वापर करते. तर आपल्याला किती तूप घ्यायचं आहे, तर जो पोह्याचा चमचा असतो तो पोह्याच्या चमच्याच्या अंदाजानुसार बरोबर 4 चमचे भरून मी इथे गच्च भरून घेतलेले आहेत आणि चमचा मध्यम आकाराचा आहे. एक अंदाजच सांगायचा झाला तर आपली रेग्युलर जी वाटी असते त्या वाटीच्या अंदाजानुसार एक अर्धी वाटी भरून मी इथे घेतलेलं आहे तूप. हे तूप आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाही. तूप घट्ट आहे, यामुळे फक्त मी वितळून घेतलेलं आहे. बऱ्यापैकी थोडंसं गरम, म्हणजे कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम केलं आहे आणि हेच आपल्याला मोहन म्हणून यामध्ये घालायचं आहे. तो खूप अगदी धूर येईपर्यंत तूप अजिबात कडकडीत गरम करू नका. आता हे मोहन व्यवस्थित सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्या, कारण तूप गरम आहे, हाताला चटका लागू शकतो. आणि मग काय, हाताने नेहमीप्रमाणे व्यवस्थित मोहन सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला पांढरं शुभ्र दिसणारं पीठ आता थोड्याशा वेगळ्या रंगावरती आलेलं आहे. आता जर तुम्ही याची मूठ वळून पाहिलीत ना तर छान मूठ वळली जाते, तर तुम्ही इथे बघू शकता. आणि पीठसुद्धा ना असं एकमेकाला बाइंड झाल्यासारखं आपल्याला जाणवतं. आता हे पीठ आपल्याला असंच ठेवायचं आहे. हवं असेल तर यावरती तुम्ही झाकण ठेवू शकता. ही कृती तुम्हाला मी आधीच सांगितलं की ही कृती आपल्याला आधी करून ठेवायची. आता एकदा पीठाला मोहन लावून झालं की लगेचच दुसरं काम करायचं. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं की नाही त्याच वाटीच्या अंदाजानुसार बरोबर 1 वाटी भरून गूळ घ्यायचा. गूळ चिक्कीचा गूळ घ्यायचा नाही, किंवा खूप कडक जो गूळ असतो जो चिरायला सुद्धा आपल्याला जमत नाही, इतका कठीण असतो, तो गूळसुद्धा इथे घ्यायचा नाही. सुरीने कापत असाल तर अगदी व्यवस्थित तो कापता यायला हवा, सहज कापता यायला हवा, इतका तो मऊ असायला हवा. यामध्ये पाऊण वाटी भरून कोमट पाणी घातलं आहे, म्हणजे पाण्यामध्ये कसं व्यवस्थित गूळ भिजला जाईल. आता तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला इथे खमंगपणा येण्यासाठी ना एक छान असा मसाला तयार करून घेऊ. यामुळे कापण्यांना स्वादसुद्धा खूप छान येतो. तर 4 ते 5 मी इथे इलायची घेतलेली आहे, 1 चमचा बडीशेप आणि एक छोटा मी जायफळ घेतलेला आहे. यासोबतच 1 ते 1.5 इंच मी सुंठाचे तुकडे घेतलेले आहेत. हे आपण फक्त मिक्सरला फिरवून घेऊयात. अगदीच बारीक पावडर होणार नाही, कारण आपण हे अजिबात भाजलेले नाहीत. आणि सुंठ तशीही खूप पावडर होत नाही, यामध्ये धागे धागे हे येतातच, म्हणूनच हे आपल्याला चाळून पिठामध्ये घालायचं आहे. वेगळं असं ठेवायचं नाही, लगेचच तुम्ही पिठामध्ये घालू शकता. आता उरलेला जो हा मसाला आहे तो तुम्ही चहासाठी सुद्धा वापरू शकता. पाणी कोमट होतं, यामुळे बघा गूळ लगेचच विरघळायला सुरुवात होते. अगदी हाताने तुम्ही थोडंसं चुरून घेतलात ना तो गूळ छान विरघळला जातो. कापण्यांसाठी याच पद्धतीने गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही गॅसवरती चढवून घ्याल तर गूळ थोडासा शिजला जातो आणि यामुळे आणखीन जास्त कडक कापणी होण्याची शक्यता असते. यामुळे कोणत्याही प्रकारची कापणी तुम्ही करा, याच पद्धतीने तुम्हाला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. आता गुळामध्ये हलकेसे खडे राहिलेलेच असतात, तर मग यासाठी आपल्याला तो सुद्धा गाळूनच घ्यायचा आहे. आणि आता सगळंच मी एका वेळेस पाणी या पिठामध्ये घातलेलं नाही, थोडंसं ठेवलेलं आहे आणि लागेल तसं आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत. आता सुरुवातीला अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी ओतून घेतलं आणि आता पीठ मळून घेऊयात. आता थोडंसं पीठ मला इथे घट्ट वाटतंय, म्हणून आणखीन एक 3 ते 4 चमचे पाणी मी गाळूनच यामध्ये घालणार आहे.
आपल्याला हवं तसं लागेल तसंच गुळाचं पाणी यामध्ये वापरायचं आहे. उगीचच आधीच जास्त पाणी घालून ठेवू नका, नाहीतर मग नंतर आपल्याला पिठं वाढवावी लागतील. कापण्यांसाठी लागणारं पीठ खूप सैलसर मळलं जात नाही किंवा खूप अगदी घट्टसुद्धा मळलं जात नाही. मध्यम कन्सिस्टन्सी असायला हवी. आपण जसं पुरीसाठी कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीचं. यावरती झाकणी ठेवायची नाही, तर या पद्धतीने रुमाल ठेवायचा आहे. म्हणजे मग थोडीशी हवासुद्धा त्याला लागायला हवी. आतमध्ये काय होतं, गुळाचं पाणी थोडंसं गरम असल्यामुळे ना मॉइश्चर जमायला नको आणि यामुळेच फक्त आपल्याला यावरती कापड ठेवायचं आहे. साधारण एक 5-10 मिनिटांसाठी ठेवलं होतं. आता याचे असे छान उंडे मी तयार करून घेतलेले आहेत, म्हणजे मग पटापट लाटायलासुद्धा सोयीस्कर पडतं. एका साईडला मी कापण्या तयार करून घेणार आहे आणि एका साईडला तळूनसुद्धा घेणार आहे. त्यामुळे एकदम एका वेळेस मी बनवून ठेवणार नाही. पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छान खाली मांडी घालून लाटून मग तुम्ही सगळ्या कापण्या कट करून घेतल्यात आणि मग एकत्र तळल्यात तरीसुद्धा चालतील. फार फार तर अर्धा किलो पिठाच्या कापण्या तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. पण जास्त जर असतील तर मात्र 2 बॅचमध्ये तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. तर बघा, अर्धवट उंडा असा लाटून झाला की मग यावरती आपल्याला खसखस घालायची आहे. खसखसमुळे छान दिसतं आणि खातानासुद्धा मजा येते. दोन्ही साईडनी याच पद्धतीने खसखस लावून घ्यायची आहे. अर्धवट पोळी लाटून झाल्यानंतर खसखस लावली की ती अजिबात तेलामध्ये उतरत नाही. आणि आता भाकरीपेक्षा थोडीशी जाड आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. पीठ घट्टच होतं, त्यामुळे पिठी किंवा तेल लावून लाटायची अजिबात गरज पडत नाही. अजिबात हे पोळपाटाला असं चिकटत नाही. तर बघा, साधारण इतपत जाड अशी ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. आता कापण्या कट करून घेऊयात. कापण्या कट करताना आपण आपल्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकतो. की ते छोट्या हव्यात, मोठ्या हव्यात, त्यानुसार कट करून घ्यायच्या आहेत. तर कापण्यांना मस्त आकार देऊन झालेला आहे. आता ज्या साईडच्या कापण्या आहेत ना, त्या आपण काढून टाकूयात आणि ज्या मधल्या कापण्या आहेत त्या एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात. तर आता एक कापणी तुम्हाला जवळून दाखवते. तर अगदी परफेक्ट अशी कापणी आपली इथं तयार झालेली आहे. आता या लगेचच कापण्या आपण तळायला घेऊयात. तर कापणी तळण्यासाठी मध्यम तेल गरम असायला हवं. एक यामध्ये अर्धी कापणी मी टाकलेली आहे. छान खाली तळायला गेली, बुडबुडे आलेले आहेत आणि मग अलगत्तीवरती यायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला असंच मध्यम तेल गरम असायला हवं. गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ते हायच्या मध्ये ठेवायचे आहे आणि मग एक एक करून तुम्ही यामध्ये कापणी तळायला टाकू शकता. आणि आता तुम्ही बघालच की कापणी आत्ता सध्या खूप तळाला जाऊन बसलेली आहेत, पण जशी जशी ती तळली जाते तशी तशी ती वरती यायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने संपूर्ण कापण्या मस्त अशा वरती तरंगायला सुरुवात झालेली आहे. आता उलट पलट करत तुम्ही छान या कापण्या तळून घेऊ शकता. कापण्या कधीही हाय फ्लेमवरती तळायच्या नाहीत किंवा एकदम लो फ्लेमवरती सुद्धा तळायच्या नाहीत. अधूनमधून उलट पलट करत कापण्या तळल्या ना की मग दोन्ही साईडनी, सगळ्या साईडने व्यवस्थित असा रंग येतो. तर बघा, बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेत आणि रंगसुद्धा कापण्यांना छान आलेला आहे. याच रंगावरती मी कापण्या काढणार आहे, कारण काढल्यानंतरसुद्धा बऱ्याचशा त्या डार्क होतात. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा कापण्या तयार झालेल्या आहेत आणि एकसारखा रंगसुद्धा आला आहे. आता याच पद्धतीने उरलेल्या ज्या कापण्या आहेत त्यासुद्धा मी तळून घेणार आहे. तर खमंग खुसखुशीत अशा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत आणि या कापण्या थंड झाल्या की हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या की अगदी महिनाभर म्हटलं तरी तुम्ही छान एन्जॉय करू शकता. आषाढ तळणीसाठी तुम्ही बनवू शकता किंवा आदल्यामधल्या वेळेस मुलांना खाऊ म्हणून सुद्धा या देऊ शकता. तर बघा, कापणी छान तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते. मऊ नाही तर या मस्त अशा खुसखुशीत कापण्या झालेल्या आहेत. लगेचच तुकडा होतोय आणि लगेचच छान बिस्किटाप्रमाणे याचा भुगासुद्धा होत आहे. मऊ लागणाऱ्या कापण्या आणि खुसखुशीत कापण्या अशा दोन्हीही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.